या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापुरातील एमआयएम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद, महिला अध्यक्षा रेश्मा मुल्ला, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद, तौसिफ काझी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या स्वतःचे राजीनामे जाहीर केले आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी आरोप लावला आहे की विश्वासात न घेता पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी व निरीक्षक अनवर सादात यांनी मीडियासमोर सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले। त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवाराची चाचपणी त्यांनी सुरू केली। ही गंभीर बाब असून धर्मनिरपेक्ष विचाराला काळीमा फासणारी गोष्ट आहे। जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांनी फारुख शाब्दींवर नाराजी व्यक्त करत आरोप लावला आहे की छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना स्वतःला तिथे सेव्ह करण्यासाठी हा षडयंत्र फारुख शाब्दी यांच्यासोबत मिळून रचण्यात आल्याचं त्यांनी आरोप लावलेला आहे। महिन्यातून 3-4 दिवस मुंबईवरून फारुख शाब्दी सोलापूरला येत असतात। कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत। फारुख शाब्दी हे मनमानी कारभार करतात, त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असल्याचं कोमारो सय्यद यांनी सांगितलेलं आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि येणाऱ्या 4-5 महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षात झालेली ही फूट फारुख शाब्दी आणि एमआयएमला मोठा धक्का मानलं जात आहे। पाहुयात कोमारो सय्यद यांनी काय आरोप लावलेला आहे त्या बाबतीतला हा व्हिडिओ। काही माजी नगरसेवक पदाधिकारी पक्षाला विश्वासात न घेता परस्पर जोगवा मागितल्यासारखं उमेदवार हुडकत आहेत। ही माहिती आम्हाला कळल्यानंतर आम्ही पक्षाचे अध्यक्ष व पक्षाचे निरीक्षक, पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि पक्षाचे निरीक्षक अनवर सादात यांच्याशी संपर्क साधला असता तर आम्हाला त्यावेळेस असं तरी म्हणलं की तसं काही चाललेलं नाहीये, तसं काही चाललेलं नाही असं त्यावेळेस अध्यक्षांनी निरीक्षकांनी म्हणलं होतं। मग त्याच्यानंतर काही दिवसांनी शहराध्यक्ष शहरात आल्यानंतर मीडियामधून आम्हाला कळालं पक्षाच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना की पक्षाने उमेदवार देणार आहे आणि आम्ही नक्की इलेक्शन लढू। मग हे आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कळाल्यानंतर आम्ही शहराध्यक्षांना भेटलो। आम्ही विचारणा केली की तुम्ही उमेदवार देणार आहात का? तर त्यांनी म्हटलं हा उमेदवार देणार आहे। मग म्हटलं पक्षाच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उमेदवार डिक्लेअर केला, हे कितपत योग्य आहे? तर त्यांनी म्हणाले की मला वरनं प्रेशर आहे। म्हणलं कुणाचं आहे? नाही मला वरनं प्रेशर आहे। म्हणजे तुम्ही आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर सांगू शकत नाही कुणाचं प्रेशर आहे। मग नंतर फार बोलल्यानंतर त्यांनी म्हणले की मला वरनं इम्तियाज जलील यांचा प्रेशर आहे की इथून उमेदवारी तुम्ही द्या। मी म्हटलं का द्यायचं? इथल्या लोकसभेच्या लोकसंख्येचा मतदारांचा अभ्यास तुम्ही केलात का? आपण गेल्यास वंचित आणि एमआयएम युती होती, त्यावेळेस युती असताना पण आणि एवढे मोठे बलाढ्य नेते प्रकाश आंबेडकर साहेब आपले उमेदवार असताना आपल्याला 1,70,000ला लॉक झालो आपण आणि तेवढेच मतानं काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे साहेब तेवढेच मतानं पडले आणि भाजपची सीट आली। मग यावेळेस वंचित आपल्या सोबत नाहीये आणि इतर समाजही आपल्या सोबत येत नाही। एमआय म्हणलं तर इतर समाज फार लांब जाते। मग फक्त एमआयच्या जोरावर आपण लोकसभा कशी लढवायची? आपण जिंकून येतो का? तर मला आपल्या खासगी प्रभाव आपण जिंकून येत नाही, पण वरच्या लोकांचा आदेश आहे तर त्यांना तिथं ऍडजस्ट करण्यासाठी इथं ब्लॅकमेलिंग करावं लागेल। इम्तियाज जलीलला म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की काँग्रेसच्या लोकांनी त्यांना तिथं मदत करावी, मग आम्ही इथं विचार करतो, आम्ही इथं उमेदवार देणार नाहीये। म्हणजे हे कितपत योग्य आहे? असं केलं तर काँग्रेसवाले ऐकतील का तुम्हाला? इथल्या काँग्रेसवाल्याची तिथं काय, इथल्या कार्यकर्त्याची तिथं काय? ठीक आहे, इथं उमेदवार जर राहिला असता तर बाबा
काँग्रेसचे लोक सांगितले असते आमच्या आतून आपल्या लोकांना. आता शिंदे साहेब किंवा पंडितताई औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना कसं सांगतील? हे शक्य आहे का? नाही, आता असं प्रेशर आहे. मग आता मी तुम्हाला बोललो, मी आता काही करू शकत नाही. मग म्हणलं असं झाल्यामुळं मग सहज आपण भाजपचे बी टीम म्हणून सिद्ध होतो आणि भाजप निवडून येते. त्याला आपण काय करू शकतो? म्हणून मला प्रेशर आहे. मग असं आम्ही एक दोनदा बोललो, सांगितलो, आमच्या इन्चार्जला पण बोललो, निरीक्षकाला ऐकायला तयार नाहीये. मग आम्ही म्हटलं आता अजून काही पदाधिकारी बाहेर पडतीलच रमजान ईद नंतर. आम्ही पक्षाचे पदाधिकारी बसलो, विचार केलो की बाबा आज मुस्लिम समाजाला जे त्रास आहे भाजपमुळे, कुठल्याही समाजाला एवढा त्रास नाहीये. आणि आपण मुस्लिम समाजाला साथ द्यायची, मदत करायची का भाजपला साथ द्यायची? मुस्लिम समाजाला त्रास द्या म्हणून एमआयएमनं हे असं विचार झाल्यानंतर मग आम्ही काही पदाधिकारी विचार केला की बाबा ते ऐकायला तयार नाही येत. त्यांनी एकट्यासाठी इथल्या मुसलमानांना त्यांनी विधीत धरलेला आहे. एमआयएम पक्ष इम्तियाज जलीलला निवडून आणण्यासाठी ते फारुख शाफी त्यांचे माणूस असल्यामुळे त्यांचंच ऐकते. मग तुम्ही तिथं तुमचं राजकारण तिथलं झालं, पण इथल्या मुसलमानांना तुम्ही काय विधीत धरता? इथल्या मुसलमानांना आज जे त्रास आहे कोणता नेता उभा राहील ना त्याच्या मागं. तुम्ही स्वतः शहराचे अध्यक्ष आमदारकी लढलात एमआयएम पक्षाकडनं. इथं मुस्लिमला काय झालं तर तुम्ही असता मुंबईत आणि ओवैसी बंधू असते हैदराबादला, इम्तियाज जलील असते औरंगाबादला. मग इथं कोण आहे मुस्लिम समाजाला काय झालं तर उभारण्यासाठी? मग तुम्ही कशाला उभारता? नाही, मला काय नाही माहीत नाही, वर्ण प्रेशर आहे, मी उमेदवार देणार. मग याच्यानंतर आम्ही ठरवलं ठीक आहे, आम्ही सामुदायिक राजीनामा आम्ही देतो, पक्षाला प्रेशर आणतो. तुम्ही मुस्लिम सोलापुरातील मुस्लिम समाजाला मिटिंग का करता? का समाजाचं नुकसान करता? तुम्ही येता का? तुमची लोकसंख्या तुम्ही आहे का? 19,000 लोकसंख्या आहे, त्याचे 19 लाख लोकसंख्या आहे आणि त्याचे 2.5-3 लाख मुस्लिम आहे आणि त्याचे 50% जरी मतदान झालं तर 50% तुम्हाला होणार आहे का? निवडून कसं येणार? इतर समाज तर तुमच्या पाठीमागे नाही यायचं किंवा कुणाबरोबर युती नाही आहे तुमची. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.